पत्र आलेलं आहे, नेमकं त्या पत्रामध्ये काय लिहिलेलं आहे, ते पत्र कोणी पाठवलेलं आहे, नेमकं त्या पत्राची तुम्ही काय इथून दखल घेतलेली आहे? काल दुपारी माझ्या कार्यालयात शेवालयमध्ये पोस्टमॅनने एक पत्र दिलं. माझ्या ऑफिसमध्ये कार्य करत असणाऱ्या श्वेताने ते पत्र उघडलं. ते पत्र वाचून ती घाबरली आणि तिने पत्र स्कॅन करून मला पाठवलं. पत्रामध्ये मला आणि माझे सहकारी सुशील सिंग यांना मारण्यासाठी काही लोक कटकारस्थान करत आहेत असे 8 लोकांचं नाव त्याच्यामध्ये नमूद आहे. संजय पत्रकार म्हणून प्रेषक आहे. मला अलर्ट करण्यासाठी हा पत्र आला आहे. पत्र मिळाल्यानंतर मी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना तो पत्र पाठवला. तसं ही पहिली गोष्ट नाही आहे. मी हॉकर्सच्या विरोधात जो लढा उभा केला आहे, अनेक लोक मला धमकी देऊन घाबरण्याचा प्रयत्न करत आहेत. मागे बजेट अधिवेशन चालू असतानाच माझ्यावरती रात्री हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता. तेव्हा सुद्धा पोलीस स्टेशनमध्ये कारवाई झाली आहे. मोक्ष प्लाझाच्या समोर मी बाईट देत होतो, त्यावेळी सुद्धा एका व्यक्तीने ये जल्द ही जाएगा और क्यों इंटरव्यू ले रहे हो, एक दिन तुम्हारा भी मर्डर हो जाएगा असं त्या पत्रकाराला सांगितलं. ती पण नोंद पोलीस स्टेशनमध्ये आहे आणि आता हे तिसऱ्यांदा असं घडत आहे. माझ्या सुरक्षेच्या संदर्भात अनेक वेळा मी पोलीस विभागांना सांगितलं आहे. त्यांनी काय दक्षता घेतली पाहिजे ते त्यांचं काम आहे. पण मला असं वाटतं त्यांच्याकडून पण दुर्लक्ष होत आहे. कालपासून त्वरित माझ्या ऑफिसमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली. पण मी पहिलं पण भूमिका माझी स्पष्ट केली आहे. मी या लोकांना घाबरत नाही, या लोकांना भीक घालणार नाही, माझी मोहीम थांबवणार नाही. बोरिवली स्टेशन हॉकर फ्री करणार म्हणजे करणारच आणि ते कायमस्वरूपी असंच ठेवणार. सुप्रीम कोर्टाने जे आदेश दिला आहे त्याची अंमलबजावणी करताना जर काही लोकांच्या पोटात गोळा येत असेल, त्यांचं नुकसान होत असेल आणि त्यांना वाटत असेल असं पत्र पाठवून किंवा माझ्यावर हल्ला करून हे काम सुरू होईल, तर हे काम आणखीन तीव्र गतीने सुरू होईल असं मी त्यांना बोलू इच्छितो. आज सकाळीच प्रमोद महाजन उद्यानात येताना या उद्यानाच्या समोरच एक पानवाल्याकडे सिगरेट, बिडी, तंबाखू, गुटखा तर होताच, पण ई सिगरेटचा असा प्रकार जे ड्रग्ससाठी वापरला जातो, गांजासाठी वापरला जातो. एक स्ट्रीट तर मी अशी बघितली जे मी आजपर्यंत बघितली नव्हती. आता खुलेआम रस्त्यावरती जर ही लोक हे विकत आहेत तर ही माफिया कोण आहेत, यांच्यावरती कारवाई कधी करणार? हे एवढे निरंकुश का झाले आहेत? प्रत्येक उद्यानामध्ये लोक दारू प्यायला का बसतात आहे आणि त्याच्यानंतर लॉ अँड ऑर्डरचा जो इश्यू होतोय त्याला जबाबदार कोण? मी याच्यावर बोलतोय तर कोणाला वाईट वाटत असेल तर निश्चित त्याला वाईट वाटलंच पाहिजे, पण हे सगळं बोरिवलीतून बंद करावं लागेल म्हणजे करावं लागेल. नेमकं त्या पत्रात काय मजकूर आहे आणि मुख्यमंत्र्यांकडे आपण ही गोष्ट पोहोचवली आहेत का असं मला देणाराचं पण नाव सुद्धा समोर. मी सध्या पोलीस कमिशनरना पत्र पाठवलं आहे. मुख्यमंत्र्यांना भेटून मी याबद्दल सविस्तर माहिती देईन. संजय पत्रकार म्हणून प्रेषक आहेत ज्यांनी हे पत्र मला पाठवलं आहे. मूलतः त्यांनी मला अलर्ट करण्यासाठी हे पत्र पाठवलं आहे. त्यांच्या माहितीत कुठेतरी ही गोष्ट आली असल्यावर त्यांनी जे लोक असा प्रकार करण्यासाठी तयारी करत होते त्यांचा उल्लेख केला आहे. इन्क्वायरी चालू आहे म्हणून ते नाव आणि पत्र मी मीडियासमोर देत नाही, पण गंभीर बाब आहे. पोलिसांनी याच्यावरती गंभीरतेने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. जे 8 नावं आहेत ते 8 नाव आपल्या ओळखीचे आहेत का? या नाही, मी कोणाला ओळखत नाही. नेमकं ज्या पद्धतीने हे धमकी दिलं जात आहे, तर आपण पाहिलं तर मागच्या वर्षी आपण पाठपुरावा घेऊन
सगळ्या बोरिवलीचे सगळे फेरीवाल्यांना हटवलं गेलं होतं. आता अद्याप आपल्याला पाहायला पुन्हा मिळत आहे की बोरिवलीच्या न्यायालयाच्या बाहेर पुन्हा एकदा फेरीवाला पाहायला मिळत आहेत. मग याला का बंधन आणलं जात नाहीये पोलिसांकडून? हा प्रश्न मूलतः पोलिसांना विचारला पाहिजे की जर जनप्रतिनिधी प्रामाणिक आहे, तो वारंवार तुम्हाला सांगत आहे की सुप्रीम कोर्टने जे दिशानिर्देश दिले आहेत त्याचं पालन का होत नाही, आणि हे हॉकर्स तुम्हाला एवढे का आवडतात, लोकांना त्रास आहे. हे बोरिवलीचे स्थानिक लोक नाहीत, ठीक आहे. काही लोक जे लाईनमॅन आहेत, जे यांच्याकडून पैसा वसूल करतात, ते लोक सुद्धा माझ्यावर अपशब्द बोलून मी घाबरीन असं प्रयत्न करत आहेत. फेरीवाल्यांचे नेमके अक्का कोण आहे? मला वाटतं मीडियाला पण याबद्दल माहीत आहे की त्यांचे आका कोण आहेत, आणि हे सत्य आहे. या रस्त्यावरती मुंबईत तुम्ही प्रत्येक ठिकाणी बघता हातगाडी चालू आहे. मूलतः महानगरपालिकेच्या हद्दीत हातगाडीला परवानगीच नाही आहे, पण प्रत्येक हातगाडीत आज जो हातगाडी आम्ही पकडली त्यांनी सांगितलं एक माणूस येतो तो दिवसाचे 40 रुपये आमच्याकडून घेतो. एक माणसाकडे 1,000 हातगाडी आहे, मजबूत हप्ता आहे. कुठून लोकांना आणतात, कुठे माल घेतात, इंटरेस्टवर त्यांच्या गाडीवर लोड करतात. तुम्ही बघत असाल मुंबईमध्ये तर एका हातगाडीवरती एका टाईपचं फ्रूट असतो, सफरचंद असेल किंवा पेरू असेल, हे त्यांना ते सप्लाय करतात. कुठे बसतात हे पोलिसांना माहीत आहे, BMCला माहीत आहे. मी वारंवार सांगतो याच्यावरती JCB चालवण्याची आवश्यकता आहे, या सगळ्यांवरती बंदी करण्याची आवश्यकता आहे. पण या हातगाडीवरती एक कलर कोड आहे. तुम्ही इथे बाहेर जाऊन पण बघा, प्रत्येक हातगाडीवरती पट्टा मारलेला आहे खालती. तो पट्टा मारलेला आहे याचा अर्थ तो सिग्नल आहे की याचे पैसे भेटतात, या हातगाडीला हात लावायचा नाही, आणि म्हणून ते कोणाला घाबरत नाही. वरती सुद्धा आपल्याला धमकी देण्याचा प्रयत्न एका व्यक्तीकडनं करण्यात आला होता. मग त्याच्या अगोदर सुद्धा असं झालं होतं. यामध्ये काही कारवाई पोलिसांकडनं केलेली आहे का? संबंधित कोणाला अटक करण्यात आलेली आहे का? जेव्हा बजेट सेशन चालू होतं तेव्हा पोलिसांनीच मला विनंती केली होती की सत्ताधारी आमदारावर जर हल्ला होत असेल तर पोलिसांवर ते येईल, आणि म्हणून त्यावेळी मीडियाबरोबर बोललो नाही. दुसऱ्यांदा तर ZTV वाला माझं बाईट घेत होतं, त्याचवेळी ZTVच्या पत्रकारालाच ती धमकी दिली होती. आणि पत्रकाराचं सुरक्षा हे महत्त्वाचं आहे एक जनप्रतिनिधी या नात्याने, म्हणून मी तक्रार केली होती. समोरचा माणूस बदलापूरवरून अटक केला गेला, ठीक आहे. आता तिसरा प्रकार हे आहे, याची कारवाई सुरू आहे. धमक्याचं प्रकरण हे वारंवार तुमच्यासोबत होत आहे, पोलिसांकडून वारंवार दुर्लक्ष केलं जात आहे का? तुमचा असा आरोप आहे का? कारण सध्या काल तुमच्याकडे एवढ्या धमक्या आलेल्या आहात, तरी सुद्धा तुमच्या पोलीस बंदोबस्त तुमच्यासाठी वाढवण्यात आलेला नाही. काल समजताच पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. माझ्या ऑफिसमध्ये सुद्धा पोलीस देण्यात आला आहे, आणि हे कायमस्वरूपी असलं पाहिजे, अलर्ट बॉडीगार्ड असलं पाहिजे. यासाठी मी अधिकाऱ्यांना सांगितलं. मागे 2+2 साठी पोलिसांनीच निवेदन दिलं होतं जेव्हा माझ्यावर हल्ला झाला होता, पण जे सिक्युरिटीचे इन्चार्ज आहेत त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. का दुर्लक्ष केलं? जेव्हा इनपुट जातोय त्यावेळी त्यांनी कारवाई केली पाहिजे. मी घाबरून सिक्युरिटी मागणार एवढा डरपोक नाही. मी माझं काम करीत राहीन, कारण मला हे माहीत आहे तुम्ही कितीही सिक्युरिटी घेतली, जोपर्यंत वरती देवाने ठरवलंय तुमचं कोण काही करू शकत नाही. आणि म्हणून मी बिंदास फिरतो, कारण मला माहीत आहे माझं काम प्रामाणिक आहे. मी प्रामाणिकतेने लोकांच्या मध्ये लोकांसाठी काम करीत आहे, म्हणून मला भ्यायचं काही कारण नाही. शेवटचा प्रश्न, या संदर्भात तुम्ही देवेंद्र फडणवीसच्या लक्षात या सगळं आणून दिलेलं आहात का, की तुमच्यासोबत असं होते किंवा फोनवरती काही चर्चा? मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस यांना प्रत्यक्ष भेटून आत्तापर्यंत जे होत आलंय, आणि सलग माझे बॉडीगार्ड जे बदलत आहेत, त्यामुळे रोज नवीन बॉडीगार्ड जर आला तर सिक्युरिटी कुठेतरी खतऱ्यात आहे असं मला वाटतं. त्याकडे अधिकारी का सिरियस नाही आहे हा प्रश्न अजून अनुत्तरित आहे. याकडे संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी सुद्धा लक्ष दिलं पाहिजे अशी माझी मागणी आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.